महाड तालुक्यातील ढालकाठी निगडे रोडवर नव्याने होणाऱ्या कमानीचा वाद चिघळला असून खरवली बौद्धवाडी ग्रामस्थांनी याला विरोध केला आहे। मागील 5 वर्षापूर्वी याच मार्गावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कमानी होण्याकरिता खरवली काळीज ग्रामपंचायतमध्ये ठराव घेण्यात आला होता। मात्र दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी ठेकेदाराने ढालकाठी निगडे रस्त्यालगत कमानीच्या कामाला सुरुवात केली होती। खरवली बौद्धवाडी ग्रामस्थ सखाराम राया सपकाळ यांनी घटनास्थळी जाऊन काम बंद पाडले व या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच कमानी होणार असल्याचे सांगितले। किरकोळ वाद होऊन काम बंद करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमानी व्हावी, जर लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमानी या ठिकाणी झाली नाही तर रस्त्यावर उतरून उपोषण करू असा इशारा खरवली बौद्धवाडी ग्रामस्थांनी दिला आहे। आम्ही खरवली बौद्धवाडीतील ग्रामस्थ महिला मंडळ तरुण मित्र मंडळ आम्ही ज्या वेळेस ग्रामसभा होत्या त्या ग्रामसभेला आम्ही गेलो होतो आणि ग्रामसभेला गेल्यानंतर तिथं आम्ही असा प्रस्तावित केलं सखाराम सकपाळनी की निगडा रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमानी असावी हे अत्यंत गरजेचं आहे। त्याच्यावरती शिंगणकर गुरुजींनी अनुमोदन दिलं आणि शिंगणकर अनुमोदन दिल्यानंतर ज्यावेळेस धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होत होता त्याविषयी आम्ही आमदारांना विचारलं की असं आम्हाला आमच्या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानी बांधून पाहिजे। आमदार साहेबांनी आम्हाला कबूल केलं आणि कबूल केलं त्याला 5-7 वर्ष आले। आम्हाला आतापर्यंत त्यांनी उडवाउडीची उत्तर दिलं, आम्ही त्यांच्या विश्वास ठेवला। आज सकाळी त्यांनी त्या कमानीचा काही विषय घेतला, मी स्वतः प्रत्यक्ष बोललेलो आहे आणि 31 डिसेंबरला ढालकाठी जेव्हा कमानीचं काम चालू आहे, खोदकाम चालू आहे, मी त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारलं इथं काय तुम्ही करताय तर ते बोलले इथं कांगोरी गाळाची कमानी बांधतो। कोणी सांगितलं तर म्हणजे आमदार साहेबांनी सांगितलं, म्हणजे इथं कमानी व्हायचं आहे, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमानी बांधतोय, आम्हाला ग्रामपंचायतीचा ठरावाचं पत्र आहे। आणि असं असताना आम्हाला जाणीवून आमच्यावरती अन्याय होत आहे बौद्ध समाजावरती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमानी बांधणारा बाबासाहेबांच्या कार्यक्रमासाठी गव्हर्नमेंट महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार लाखो करोडो रुपये खर्च करत आहे आणि मग ते करत असताना बाबासाहेबांच्या कमानीला ह्यांचा विरोध का? महाड एक क्रांतीभूमी आहे आणि महाडमधूनच संपूर्ण जगात चळवळ झाली। हे महाड एक केंद्रबिंदू आहे आणि असं असताना इथले स्थानिक आम्हाला जर काय अडचणी असेल तर आम्ही हे कितपत सण करायचं आणि आम्हाला तो सण होऊ शकला नाही। बाबासाहेबांसाठी आम्ही वेळ पडली तर आमच्या जीवाचा आहुती द्यायला तयार आहोत, पण कमानी होणार हे शक्य आहे ह्याच्यात 3 मात्र शंका आहे। असा आमचा ग्रामस्थांचा महिला मंडळ सर्वांचा हा विरोध आहे त्या कमानीला आणि ही कमानी होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि ज्याने कुणी नारळ फोडला असेल त्याने फोडणारे तिथले काही आजूबाजूच्या परिसराचे लोक होते, ह्या गावचे सरपंच वगैरे काही मान्यवर उपसरपंच वगैरे यांनी नारळ फोडला, हे जाणून बुजून आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या कमानीला विरोध केलाय ही वस्तुस्थिती आहे। आपली शेवटची भूमिका काय असणार? आमची शेवटची भूमिका अशी आहे, जर का आमच्या कमानीला विरोध झाला तर आम्ही जन आंदोलन केल्याशिवाय उपोषण करायला आम्ही त्यामध्ये सर्व महिला मंडळ तिथं उपोषण करू आणि ही कमानी होईपर्यंत आम्ही तिथं उठणार आहे असं आमच्या ग्रामस्थांचं महिला मंडळ तरुण मित्र मंडळाचं असं आमचं म्हणणं आहे। अशी मागणी आहे की सखाराम शेठ बोलले तर त्याच्याशी मी समरस आहे। माझं आमचं असं शाहूनगर आणि खरवली बौद्धवाडी आणि इकडच्या सगळ्या बौद्धवाड्या या सगळ्या एकत्र आहेत आणि त्या निमित्तानं आम्ही आज असा संकल्प केलेला आहे की ही इथे होऊन घातलेली ही कमानी कांगोरमाळ गडाची ही आत्ता समजते आम्हाला, परंतु तिला मान्यता नाही, काय नाही, तिची ग्रामपंचायतीने परवानगी नाही किंवा काही नाही। आम्ही ग्राम सरपंचांना फोन केला परंतु ते म्हणतात आम्हाला त्याची माहिती नाही आणि आम्ही काय परवानगी दिलेली नाही। सगळं ही बेकायदेशीर दिसते, तेव्हा आम्हाला ही कमानी नको आहे। बाबासाहेब आंबेडकर यांची कमानी हवी आहे आणि ती हवी होण्यासाठी आम्ही जे कागदपत्र तयार केलेले आहेत, सखारामने जे दिलेले आहेत, जर सखारामने त्या संदर्भात ठराव केलेला आहे त्याची आम्ही समरस होऊन आम्ही जर ही कमानी झाली तर आम्ही जन आंदोलन आम्ही करण्यास तयार आहोत। तेव्हा आम्ही या कमानीला विरोध करत आहोत अशी आम्हाला आम्ही ही मागणी गव्हर्नमेंट सरकारला, ग्रामपंचायतीला आणि महाराष्ट्र सरकारला करत आहोत। मी श्रवण सकपाळ, रहिवासी खरवली बौद्धवाडी, मी तिथला स्थानिक असून सन्माननीय खरवली ग्रामपंचायत हद्दीतील होत असलेली ही कमानी
ही बेकायदेशीररित्या असून या ठिकाणी ग्रामपंचायत ठराव होता की इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमानी झाली पाहिजे. असं असताना सन्माननीय आमदार साहेबांनी याला देखील संमती दिली होती. परंतु आत्ताच होऊ घातलेली ही कमानी, या कमानीचं उद्घाटन म्हणजे भूमिपूजन ते 31 तारखेला झालं होतं. तिथं आम्हाला असं समजलंय की ही कांगोरी गाडाची कमानी होती आणि सन्माननीय आमदार साहेबांचं नाव त्यांनी त्या ठिकाणी घेतलंय. आम्हाला या कमानीला विरोध नाही, त्यांनी ही कमानी कुठेही बांधावी त्याविषयी आम्हाला काही हे नाही. परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने ही कमानी होणार होती आणि हा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला असताना या प्रकारे बाबासाहेबांच्या कमानीला विरोध असेल तर तो आम्ही अन्यथाही मान्य करून घेणार नाहीत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने कमानी इथे झालीच पाहिजे. जर कमानी झाली नाही तर आम्ही संविधानिक पद्धतीने हे आंदोलन करू. यावेळी महाराष्ट्र शासनाला, इतर असलेल्या सर्व ग्रामस्थांना आणि प्रशासनाला सूचित करतो. जय भीम. आमची ढालकाठीवर बाबासाहेबांची कमानी वाहणार होती तर तिथं विरोध करून शानी कांगोरी गडाची कमानी होते, त्याला आमचा विरोध आहे. आमची बाबासाहेबांचीच कमानी झाली पाहिजे. नाही झाली तर आम्ही सगळे रस्त्यावर येऊन उपोषणाला बसणार.